नमस्कार. तर माझं चालू आहे बट्ट्या बनवणं. तर मी हळद घेतलं, मीठ घेतलं, ओवा घेतला आणि थोडासा सोडा पण टाकला. मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं हे का, कारण की सगळीकडं ते मिक्स होईल असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. नंतर तेल टाकायचं. तेल टाकल्याच्या नंतरसुद्धा चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं. हे बघा, कारण की बट्ट्या एकदम छान खुसखुशीत होतात. हे का, पीठ मळून घेतल्यानंतर माझे चालू आहे गोळे. आपण पुरणाच्या पोळ्या जसं बनवतो तसं ते पीठ भरूनच असं गोळे बांधायचे, कारण की साधे गोळे बांधले की कारण ते फुगत नाही. हे बघा, पुरणासारखं आपण गोळे केले तर एकदम छानपैकी फुगतात. हे बघा, माझ्या मुलाला जास्त आवडतात बट्ट्या. हे का, झाले गोळे तयार. आता आपण शिजायला टाकून देऊ. हे बघा, शिजणं झालं, आपण लगेच कापून घेऊ. हे बघा, झाल्या माझ्या कापणं. लगेच आपण तळून घेऊ. हे बघा, मी घेत आहे तळून. वरण पण तयार झालेलं आहे माझं. हे बघा, एकीकडं लगेच वरण टाकून दिलं मी. या जेवायला. झाल्या बट्ट्या तयार, एकदम खुसखुशीत झाल्या. हे बघा, मी तुम्हाला एक चुरून दाखवते. हे बघा, एकदम छान झालेलं आहे. हे का, एकदम छान. बाय बाय. या जेवायला.